नमस्कार मंडळी. तर 31 आहे आज, पण आम्ही 30 तारखेलाच आमचा 31 केलेला आहे आणि आम्हाला तयारी आहे पुण्याला जायचीही. तर त्या गडबडीमध्ये सुद्धा आम्ही मटण करायचं काय थांबवलं नाही, कारण की आम्हाला 31 तारखेला खायचं नव्हतं म्हणूनच. तर त्याच वासाने बघा मांजर पण येऊन बसलेली दारात. तर मांजरीला काय भेटलं नाही, पण बिचारी गेली लगेच. त्यानंतर मम्मी चाय घेतला मस्तपैकी आणि मम्मी चालू होतं मम्मीचं खिमा बनवायचं तयारी. तर मम्मीने मस्त असं मटणला बारीक बारीक पीसमध्ये कट करून घेतलेलं आणि त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड केलं. आणि ग्राइंड केल्यानंतर आता त्यात टाकायचं आहे बेसिक मसाले आपले, लाल चटणी पावडर, हळद पावडर, आपला घरचा काळा मसाला टाकायचा बघा. आणि त्याचबरोबर लसूण, अद्रक, कोथिंबीर हे वाटून टाकायचं आहे भरपूर असं छान. आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ वगैरे टाकून व्यवस्थित. मस्त असं मिक्स केल्यानंतर हे जे तुम्ही एकदा हुंडे बनवून बघा, एक नंबर लागतात बघा. जरासुद्धा म्हणजे तुटणार नाही, फुटणार नाही तेलातसुद्धा आणि एक नंबर होतात. खूप छान लागतात खायलासुद्धा. आणि त्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला ग्रेव्ही करायची म्हणजे सुक्कं करायचं आहे. तर सुक्क्यासाठी फक्त खोबरं आणि कांदा आपल्याला वाटून घ्यायचा आहे. तर तेल टाकायचं आहे भरपूर. त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला त्यात आपण वाटलेलं मसाला. तर तो मस्त असं फ्राय करतच त्यातच आता हुंडे पण आपल्याला बारीक करून टाकायचे आहे, म्हणजे आपले गोल गोल करून टाकायचे आहेत. तर बघू शकता थोडासा 2 मिनटं मसाला परतून घ्यायचा आहे आपल्याला छानपैकी. मसाला परतून झाल्यानंतर त्यात आपण आता हुंडेचे गोल गोल करून टाकायचे आहेत. आणि लगेच बनवता बनवता तुम्ही हलवू पण शकता, मिक्स पण करू शकता, ते अजिबात तुटणार नाहीत बघा. तर आता मम्मी पटकन असे आता हुंडे करून घेत आहे, बघू शकता तुम्ही. तर मी एका साईडला मस्त आता त्यात हळद वगैरे पण टाकलेली आहे. तर टाकून झाल्यानंतर ना व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे काय बनवतानाच म्हणजे इतकं भारी वाटत होतं ना, काय सांगू. असं वाटत होतं कधी बनेल आणि कधी खाऊ. इतकी भारी लागते ही डिश, खूप छान लागते. आणि एका साईडला मस्त मिठाचं पण करायला ठेवलेलं. तर आता मी लगेच मम्मी बनवते आणि मी हलवायचे काम करते. मस्त असं छान असं मस्त वाटतात, खायलासुद्धा छान लागतात, फुटत नाही. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आणि एकदम सिम्पल रेसिपी आहे बघा, झटपट होती, काय वेळ लागत नाही. तर बघू शकता मस्त आता मी हलवून घेत आहे छान त्याला. आणि जेवढे होतं आपले तसं आपण कंटिन्यू हलवत राहायचं आहे बघा, जेणेकरून मस्त फ्राय होतात ते आणि शिजायला काय वेळ लागत नाही. तर आहे हा घरचा काळा मसाला. तर मम्मीने वरून परत 2 चम्मच टाकलेला आहे, कारण की मटण हे आपलं तिखट झणझणीत असलं तरच भारी लागतं बघा. तर मस्त आता टाकलेलं आहे मम्मीने तेही. आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तरी बघा कसली भारी आले. आणि बघता क्षणी म्हणजे असं वाटायचं कधी होईल आणि कधी खाऊ, इतकं भारी म्हणजे खूपच भारी होतं. तर चला मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आता. आणि मिक्स करून ना आपल्याला झाकून पण ठेवायचं आहे बघा. आणि तुम्ही नंतर ना रस्सा वाढवायचा किंवा नाही वाढवायचा तो तुमच्या ह्याच्यावर आहे. तर असंच आम्ही एक 10-15 मिनटं छान असं फ्राय करून घेतलेलं आहे झाकून. आणि ते शिजल्यावर बघा बारीक होतात छानपैकी. आणि इथं काय माझं कंट्रोलच नाही तोंडावर अजिबात, कधी होतं आहे असं झालेलं. तर शेवटी मम्मीने आता पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि ते वतलेलं आहे थोडं, कारण की थोडं तोंडी लावायला बरं वाटतं बघा रस्सा असला की. पण रस्सा काय आपल्यावर आहे, ठेवायचा की नाही ठेवायचा. बघू शकता मस्त अशी वरी तरी पण आलेली आहे आणि मस्तपैकी झालेलं आहे झणझणीत बेताच. आणि हे आम्ही सकाळीच खाऊन निघालेलो बघा पुण्याला जायला. आणि पप्पांसाठी वगैरे पण करून ठेवलेलं एक्स्ट्राच. आणि हे आहे मिठाचं मस्तपैकी केलेलं मिठाचं सुद्धा. तर मिठाचं सुद्धा खूप छान झालेलं पोरांसाठी आणि मला पण आवडतं. तर ते सर्व झालं आणि मस्त मम्मीनी चपात्या वगैरे पण टाकून घेतल्या. आणि हे फायनल झालेलं आहे बघा आता, एकदम फायनल. पाणीसुद्धा आटून गेलेलं, आम्हाला थोडं सुक्कंच करायचं होतं. आणि एक नंबर लागतं बघा हे सुक्कं खायला, तरी खूपच भारी. आणि एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आतापर्यंत पेजवर असेल किंवा यूट्यूबवर असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका प्लीज. आणि त्यानंतर बघू शकता मस्त असं मिक्स केलेलं आहे. आलं का नाही तुमच्या तोंडात ही पाणी, नक्की सांगा तुम्ही मला. आणि खरं खूपच भारी झालेलं आहे, यमी यमी झालेलं, एकदम टेस्टी. तर आता मी खायला घेतलेलं आहे मस्त असं. तर ह्याच्यात थोडं तेल जास्तच असतं आणि त्याने टेस्टी लागतं बघा. आणि त्यानंतर आता मी घेत आहे मस्त वेगळं त्याला तोडून. आणि हे दातासुद्धा चिपकत नाही, अटकत नाही, खूप भारी लागतं बघा खायला.
असं वाटतं जन्नत. वा वा वा, एक नंबर. तर आता ते खाऊन झालेलं आहे. चला तुम्ही पटकन असं लाईक करा आणि फॉलो करा.